लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। विना तिकीट लोकलनं प्रवास केल्यास जास्तीचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे। फुकट्या प्रवाशांवर आता आळा घालण्यासाठी रेल्वेनं दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। तर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं तिकीट नसलेले आणि अनधिकृत प्रवास करणारे जे आहेत तशा प्रवाशांवर आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात येण्याचा निर्णय घेतलाय। महागाईमध्ये झालेली वाढ लक्षात घेतल्यास सध्याचा 250 रुपये दंड आजच्या काळामध्ये पुरेसा अडथळा ठरत नाहीये। विशेषतः मुंबईच्या उपनगरीय भागामध्ये जिथे प्रवाशांची संख्या प्रचंड असते तिथे हा दंड कुचकामी ठरतोय। त्यामुळे विना तिकीट आणि अनियमित प्रवासाच्या प्रकरणांची ही संख्या वाढत असल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे। लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। विना तिकीट लोकलनं प्रवास केल्यास जास्तीचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे। फुकट्या प्रवाशांवर आता आळा घालण्यासाठी रेल्वेनं दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। तर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं तिकीट नसलेले आणि अनधिकृत प्रवास करणारे जे आहेत तशा प्रवाशांवर आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात येण्याचा निर्णय घेतलाय। महागाईमध्ये झालेली वाढ लक्षात घेतल्यास सध्याचा 250 रुपये दंड आजच्या काळामध्ये पुरेसा अडथळा ठरत नाहीये। विशेषतः मुंबईच्या उपनगरीय भागामध्ये जिथे प्रवाशांची संख्या प्रचंड असते तिथे हा दंड कुचकामी ठरतोय। त्यामुळे विना तिकीट आणि अनियमित प्रवासाच्या प्रकरणांची ही संख्या वाढत असल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे।